कारण मी नेहमी म्हणतो बघा, डॅमेज कंट्रोल जर करायचं असेल तर अगोदर डॅमेज शोधून काढलं पाहिजे. फाइंड आउट द डॅमेज, किती झालंय आणि कुठं झालंय, त्याच्यानंतरच आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. तर आता बऱ्यापैकी प्रॉब्लेमवर चर्चा केली. आता सोल्युशन काय बघा. तुम्ही जे आता म्हणलात ना सर मी सगळंच केलंय, हे तर सगळंच आहे. ह्या सीड्या आहेत, तुम्हाला दिसतात का नाही बघा. ही इमेज मी वाटलं तर टेलिग्रामला टाकेल. ह्या सगळ्या सीड्या म्हणजे तुमचं नॉलेज आहे. पुस्तकं वाचलीत, एक नाही दोन वाचलीत एका विषयाला, नोट्स पण काढल्यात, रिव्हिजन पण केलंय, PYQ पण केलंय, सगळे रिसोर्सेस आहेत तुमच्याकडे. सर टेस्ट सिरीज पण सॉल्व्ह केलेत मी. म्हणजे कधी कधी तर 2-2 अकॅडमीच्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतो आपण, किंवा प्रिंट झेरॉक्स काढतो आणि 25-25, 30-30 काय म्हणतो आपण त्याला पूर्ण सेट हे सॉल्व्ह केलेले आहेत. एवढं सगळं करूनही काय होतं, आपण एका लेवलपर्यंत वर जात नाही आणि अजूनही गोळा करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे रिसोर्सेस, नॉलेज हे भरपूर आहे, पण त्याचं ॲप्लिकेशन तुम्ही करत नाहीत, त्याचा प्रॉपर वापर तुम्ही करत नाहीत. आणि हे नॉलेज जे गोळा केलं ॲक्च्युली एवढं गरज होतं का, नॉलेज गोळा करण्याची गरज होती का, नाही. सो म्हणून तुमचा अभ्यास हा नॉलेज ओरिएंटेड झाला आहे, एक्झाम ओरिएंटेड नाही. मग परत मी फिरून तुम्हाला माझ्या पहिल्या स्लाइडला घेऊन येतो. इथं स्टडी रीडिंग भरपूर झाली आहे. आत्ताच बघितलं किती सीड्या गोळा केल्यात त्यांनी त्या लॅडर. पण सगळं हे नॉलेज म्हणून आहे. ॲक्च्युली काय पाहिजे होतं, एक्झाम ओरिएंटेड. बघा ना, ह्याच डायग्रामला तुम्ही जर नीट बघितला, इथं ह्या एवढ्या सीड्या इथं पडून सगळा खच पडलाय त्या लॅडरचा. ॲक्च्युली 2 किंवा 3 सीड्या जरी असल्या असत्या तर तो वर गेला असता आणि त्यानं ती भिंत क्रॉस करून पुढे गेला असता. ह्या डायग्राममधून मेसेज मिळाला का? जुन्या विद्यार्थ्यांनी ह्याच गोष्टी करून फक्त गोळा करून ठेवलंय. ॲक्च्युली तेवढं गोळा करायचं नव्हतं. म्हणून मी नेहमी माझा कालपरवा पण मी आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलला काय टाकलंय बघितलं की छोटं रील, की आपल्याला सध्या जगात काय चाललंय याचं खूप नॉलेज आहे इन डिटेल. युद्धजन्य परिस्थिती, इराण, इस्रायल, अमेरिका, म्हणजे जगात काय चाललंय हे माहिती आहे, पण आपल्या स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय याच्याबद्दल नॉलेज नाही आहे. आपण कुठं कमी पडतोय, किती परीक्षेला कालावधी बाकी आहे, अभ्यासात अजून काय सुधारणा केल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज नाही. पण जगाचं नॉलेज मात्र भरपूर आहे. का? कारण हे असं करून बसलोय आपण सगळं. मग कसं यश मिळेल? दुसरा एक इतरचा अँगल सांगतो तुम्हाला. या इकडं हे परत सेम नॉलेज घेऊन ठेवलंय असे डॉट्स, पण त्या नॉलेजचं ॲप्लिकेशन नाही. ॲप्लिकेशन केले की असा एक पॅटर्न सेट होतो. इथं तुम्हाला दिसत असेल स्कॅटर्ड स्वरूपात अभ्यास आहे सगळा, डॉट येत नुसतं, ह्याला काही अर्थच नाही आहे. आणि ॲक्च्युली एक्झाममध्ये ह्याच डॉट्सला कनेक्ट करायचं असतं. आयोग त्याच गोष्टी करतं, त्याला आपण इंटरलिंकिंग म्हणतो. तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या वाचलेल्या असतात त्या प्रश्न स्वरूपात तुम्हाला सॉल्व्ह करता आल्या पाहिजेत. म्हणजेच हे असं कनेक्ट करणं आणि एक पॅटर्न सेट करणं, एक स्ट्रक्चर स्वरूपात त्याला स्वरूप आणणं, म्हणजेच नॉलेजचं ॲप्लिकेशन करणं. आणि ते कशाच्या जीवावर? एक्सपिरियन्सच्या जीवावर. जुन्या विद्यार्थ्यांना एवढा अनुभव असून सुद्धा ते करता येत नाही, म्हणजे ते कमी पडत आहेत. सो इथपर्यंतचा पार्ट हा किती जणांना रिलेट झाला त्यांनी प्रामाणिकपणे तुमची फीडबॅक मेन्शन करा. आणि इथपर्यंतचा कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चांगल्या गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्याबद्दल नक्कीच ॲप्रिशिएट करत चला, म्हणजे मला पुढच्या अजून कंटेंटसाठीची एनर्जी मिळते. त्यामुळे लाईक, शेअर आणि फीडबॅक ह्या मेन्शन गोष्टी करत चला.